गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल आपण बघितलं आहे डिफरन्शिएशनचं इंट्रोडक्शन, व्हॉट इज मीन बाय डिफरन्शिएशन, डेफिनेशन ऑफ डिफरन्शिएशन बाय अँड फॉर्म्युला, डेफिनेशन ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल अँड द फॉर्म्युला फर्स्ट प्रिन्सिपल. ओके, फॉर्म्युला आपण बघितला आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. ओके, हा फॉर्म्युला बघितला आहे. फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला बघितला आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. युझिंग दिस फॉर्म्युला वी हॅव टू सॉल्व दी फंक्शन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर एन. आपण आज बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. स्टँडर्ड फंक्शनमध्ये आपण फर्स्ट फंक्शन बघणार आहोत एक्स रेस टू पॉवर एन, आणि यालाच आपण सॉल्व करू युझिंग दिस फॉर्म्युला, दॅट इज बाय द फर्स्ट प्रिन्सिपल. ओके, नेक्स्ट स्टार्ट. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर एन. ओके, लेट दिस फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर एन. देन एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू काय होणार, एक्स प्लस एच रेस टू दी पॉवर एन होणार. x plus h is equal to f of x plus h is equal to x plus h raised to the power n. Then by first principle आताच आपण फॉर्म्युला बघितला आहे. फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला काय, एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. Okay, now putting the value of this f of x plus h and f of x is equal to limit h tends to 0 f of x plus h, that is x plus h raised to the power n minus x raised to the power n divided by h. Okay, then limit h tends to 0 expand x plus h raised to the power n by binomial theorem. बायनॉमियल थेरमने आपण एक्सपाउंड करूत, काय होणार, x रेस टू पॉवर n प्लस n c 1 x रेस टू पॉवर n मायनस 1 इंटू h होणार बाय बायनॉमियल थेरम. देन प्लस n c 2 x रेस टू पॉवर n मायनस 2 इंटू एच स्क्वेअर होणार, एच स्क्वेअर प्लस डॅश 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 लास्ट टर्म है h रेस टू पॉवर n and remaining is x रेस टू पॉवर n. ओके, डिवाइडेड बाय h then is equal to limit h tends to 0 x raised to power n minus x raised to power n get cancel, then remaining 1 upon h into काय remaining काय राहणार, n c 1 x raised to power n minus 1 into h plus n c 2 x raised to power n minus 2 into h square plus h raised to power n. Okay, now that term बघा, nc1 x raised to power n minus 1 into h, nc2 x raised to power n minus 2 h square plus h square, all term containing h आहे. यामध्ये पण h आहे, यामध्ये पण h आहे, यामध्ये पण h आहे. देन कॉमन लिमिट h टेन्स टू 0 1 अपॉन h कॉमन. या टर्ममधून h कॉमन निघाला तर रिमेनिंग टर्म काय राहणार, nc1 x रेस टू पॉवर n मायनस 1 प्लस nc2 x टू दी पॉवर n मायनस 2 इंटू h. h स्क्वेअरमधून एक h निघाला तर ओनली h प्लस h टू दी पॉवर n मधून एक h कॉमन काढला तर काय रिमेनिंग राहणार, n मायनस 1 राहणार. देन h गेट कॅन्सल.
then limit h tends to 0 nc1 x raised to power n minus 1 plus nc2 x to the power n minus 2 into h plus h n minus 1 to the power n minus 1. Okay, now separate the limit. लिमिट याला अप्लाय करा, लिमिट या टर्मला अप्लाय करा, लिमिट या टर्मला अप्लाय करा. नाउ गेट लिमिट h टेन्स टू 1 nc1 nc1 ची व्हॅल्यू काय होणार n x टू दी पॉवर n मायनस 1 प्लस लिमिट h टेन्स टू 0 nc2 x टू दी पॉवर n मायनस 2 इंटू h प्लस लिमिट h टेन्स टू 0 h to the power n minus 1 होणार. देन नेक्स्ट लिमिट h टेन्स टू 0 n x to the power n minus 1. लिमिट पुट आउट केला, लिमिट यामध्ये प्रत्येक टर्ममध्ये लिमिट अप्लाय केला तर या टर्ममध्ये पण h आहे, या टर्ममध्ये पण h आहे. लिमिट प्रत्येक टर्ममध्ये आपण अप्लाय केल्यानंतर काय या टर्ममध्ये h आहे का क्वांटिटी नाही, या टर्ममध्ये क्वांटिटी h मध्ये क्वांटिटी नाही, यालाच आपण प्रत्येक याला लिमिटमध्ये लिमिट पुट आउट केला तर या टर्ममध्ये h क्वांटिटी नाही तर ॲज इट इज कॉन्स्टंट टर्म राहणार x रेज टू दी पॉवर n मायनस 1. ओके, आपण लिमिटमध्ये केलेलंच आहे. कॉन्स्टंट टर्म असेल ज्या ज्या टर्ममध्ये h ची व्हॅल्यू असेल त्या त्या टर्ममध्ये आपण h ची व्हॅल्यू पुट आउट करू. या टर्ममध्ये h ची व्हॅल्यू नाही, दॅट इज ॲज इट इज सेम राहणार n इंटू एक्स टू दी पॉवर n मायनस 1. यामध्ये h व्हॅल्यू आहे पुट आउट केलं तर 0 येणार प्लस 0 होणार. रिमेनिंग इज n x टू दी पॉवर n मायनस 1. आपण फाइंड आउट काय केलं आहे f डॅश x इज इक्वल टू n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. सो इफ f ऑफ x इज इक्वल टू x टू दी पॉवर n राहिला तर आपली f डॅश x इज इक्वल टू काय निघालेला आहे n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. f डॅश x इज इक्वल टू n इंटू x टू दी पॉवर n minus 1 and this is standard formula. Using this standard formula we have to find out derivative of this type of function. या टाइपचे फंक्शन राहिले तर using this formula we have to find out derivative of that function. Okay, now next find the derivative of a to the power x with respect to x as a is greater than 0. ओके, याला आपण सॉल्व करू. सोल्यूशन लेट f ऑफ x इज इक्वल टू a टू दी पॉवर x, डिनोट करू f ऑफ x इज इक्वल टू a टू दी पॉवर x अँड f ऑफ x प्लस h इज इक्वल टू काय होणार x a टू दी पॉवर x प्लस h होणार. देन बाय फर्स्ट प्रिन्सिपल आपण आताच फॉर्म्युला बघितला आहे f डॅश x इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x डिवाइडेड बाय h. ओके, सो पुट आउट दिस वैल्यू ऑफ f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x. लिमिट h टेन्स टू 0 f of x plus h that is a to the power x plus h minus f of x that is a to the power x divided by h. Okay, now limit h tends to 0 a to the power x यालाच आपण लिहू शकतो a to the power x into a to the power h minus a to the power x divided by h. Okay, is equal to limit h tends to 0 a to the power x कॉमन टर्म आहे that is a to the power x कॉमन टर्म निघाली तर रिमेनिंग इज a to the power h minus 1 divided by h होना a to the power h a to the power x into a to the power h minus 1 upon h is equal to आपलं लिमिट काय आहे लिमिट h टेन्स टू 0. ओके,
ए टू दी पॉवर एक्स काय होणार, कॉन्स्टंट टर्म होणार. व्हेरिएबल आहे का एचमध्ये, नाही. दॅट इज दिस इज दी कॉन्स्टंट टर्म आहे तर बाहेर काढू आपण. देन लिमिट एच टेन्स टू 0 रिमेनिंग इज ए टू दी पॉवर एच मायनस 1 डिवायडेड बाय एच. ओके, a to the power x limit h tends to 0 a to the power h minus 1 divided by h. we know in limit मध्ये आपण बघितलंच आहे, लिमिट x टेन्स टू 0 a to the power x minus 1 डिवायडेड बाय x या टाईपचं फंक्शन असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, लॉग ऑफ a. लिमिट x टेन्स टू 0 a to the x मायनस 1 डिवायडेड बाय x, त्याचं ॲन्सर काय येते, लॉग ऑफ a. आणि आपल्या टर्ममध्ये आलेला आहे बघा, लिमिट h टेन्स टू 0 a टू दी पॉवर h मायनस 1 डिवायडेड बाय h. फॉर्म्युला आहे x टेन्स टू 0 टू x पॉवर x आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये पण x आहे, लिमिटमध्ये पण x आहे. आणि आपल्या प्रॉब्लेममध्ये आहे h टेन्स टू 0, पॉवरमध्ये पण h आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये पण h आहे. देन युजिंग दिस काय होणार, f डॅश x इज इक्वल टू a टू दी पॉवर x लिमिट h टेन्स टू 0 दॅट इज लॉग ऑफ a. युजिंग दिस फॉर्म्युला त्याचं लिमिट काय होणार, लॉग ऑफ a. हेन्स इफ f ऑफ x इज इक्वल टू a टू दी पॉवर x या टाईपचं क्वेश्चन राहिलं तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, f डॅश x इज इक्वल टू a टू दी पॉवर x इंटू log of a. दिस इज द सेकंड फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला काय होता, फर्स्ट फॉर्म्युला आहे x टू दी पॉवर n राहिला तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय निघणार, n इंटू एक्स टू दी पॉवर n मायनस 1. ओके, फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे, a टू दी पॉवर x असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय